कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग विशाखा मॅडम, काय म्हणताय? काय चहा वगैरे मिळेल का? चहा? ही वेळ आहे तुझी यायची? मी काही इथे रिकाम टेकडी बसलेली आहे का? तुझी वाट बघणं एवढा एकमेव उद्योग आहे माझ्याकडे? ठीक आहे ना मॅडम, रात्रभर हॉस्पिटलमध्ये होतो मी, जागरण झालंय माझं, त्यानंतर जरा डोळा लागला, माणूस आहे मी पण, एवढं काय त्यात? एवढं काय? अरे रात्रभर हॉस्पिटलमध्ये होतास ना, साधं काम करता आलं नाहीये तुला. तो जिवंत आहे अजून आकाश. आहे खरा. का? का जिवंत आहे? मारणार होतास ना त्याला? का ऐन वेळेला तुझे हातपाय गार पडले काय रे? नाही नाही नाही, माझे हात वगैरे गार गरम असं काही पडले नाही, पण मला ना कधी कधी तुमचं आश्चर्य वाटतं मॅडम, खरंच. नाही म्हणजे एरवी एवढ्या शातीर बनून फिरता तुम्ही, मोठ्या मोठ्या प्लॅनिंग बिनिंग करता, आणि बेसिक बेसिक गोष्टीमध्ये किलो भर माती खाता. हे बघा, खरं तर मी आकाश ठाकूरला मारलं नाही ना, ह्यासाठी तुम्ही मला आज थँक्यू म्हणायला हवंय. तुला थँक्यू म्हणायचं का? मॅडम मला सांगा, आकाश ठाकूरला जर आता मारलं तर त्याने नेमका कोणाचा फायदा होईल? कोणा खरंच मूर्ख आहेस लकी, खरंच. अरे कोणाचं काय, आपल्या दोघांचा फायदा होणार आहे. आपल्या दोघांचा काय डोंबलाचा फायदा होणार आहे? म्हणजे जर फायदा झालाच ना, तर तो त्या वसुंधराचा होईल. विसरताय का तुम्ही? अजून नवरा बायको आहेत ते दोघं. माय गॉड, कसं विसरले मी? आकाश ठाकूर जर मेला तर कायद्यानुसार त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोला म्हणजे वसुंधराला मिळणार. मग त्यानंतर तुमच्या मुलीला आणि मला काय मिळणार? नाही, बरं झालं एका दृष्टीने आकाश मेला नाही ते. तनयाचं कसं विसरले मी हे सगळं? हो मॅडम, काय तोंडात काय बडबडताय मला पण सांगा. नाही काही नाही. अहो शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला वसुंधराला बर्बाद करण्याची खूप घाई लागली, पण तुमच्यापेक्षा खूप 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 जास्त घाई ना मला लागली. पण असं घाईत आपण चुका करून नाही चालणार ना. वसुंधराला जर खऱ्या अर्थाने बर्बाद करायचं असेल ना, तर आधी तिला आकाश ठाकूर पासून कायमचं तोडावं लागेल. आलंय माझ्या लक्षात काय करायला पाहिजे ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।